मंगेश आणि देवानंद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता जुनांदुकी संघाचा धनाजी पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे। पहिलं षटक मार्गस्थ आणि गोलंदाजी करण्याकरता वद्द विकेटने धनाजी तयार। यावेळी साफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला दिशा दाखवली, खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवर एक चांगला फटका खेळतोय फलंदाज देवानंद। मिळतील पहिल्या चेंडूवरती 4 धावा। पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत होता पाहिलं फलंदाज देवानंदने की या चेंडूवर कदाचित धावा मिळू शकतात आणि अखेरकार बॅटचा फ्लो ओपन केला, 4 धावा मिळवला। 4 धावेने देवानंद ऑन दी मार्क झाला। संघाचं श्री गणेश झालं 4 धावेने। धनाची सुरुवात खराब करतोय षटकातल्या पहिल्या चेंडूवरती। यावेळेस फुलटॉस चेंडू व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही, अखेरकार चेंडू वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर। हा येतोय दुसरा चौकार। फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दाखवली, टायमिंग तेवढंस व्यवस्थित जुळलं नव्हतं, परंतु बघा चेंडूला वेग किती सुंदर पाहायला मिळाला। चेंडू गडगडत निघून गेला स्क्वेअर लेगच्या बाहेर। देवानंदच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आला। यावेळेस देवानंद हॅट्रिक वरती आहे चौकारांच्या आणि गोलंदाज देखील हॅट्रिक वरती आहे। पहिले षटक मार्गस्थ असताना आपण धनाजीची गोलंदाजी पाहतोय। यावेळेस फटका चांगला, पुलचा फटका, चेंडू अखेर निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर। यावेळेस चौकार नव्हे तर षटकार पाहायला मिळाला। हे आपण पाहू शकता थोडासा उचली घेणारा चेंडू होता। फलंदाजानं पाहिलं की या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी चालून आलेली आहे। फलंदाज देवानंद थोडासा शफल झाला, चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि पुलच्या अंदाजामध्ये हा षटका त्याच्या बॅटमधून आला। धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 14 झालेली, एक चांगली स्टार्ट, एक चांगली सुरुवात आपल्याला वीर तानाजी तापोडे या संघाची पाहायला मिळतोय। अनदर गुड शॉट, यावेळेस देखील चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय देवानंदच्या बॅट मधना। काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय। यावेळेस देवानंदची बॅट ही आग उगलते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। यावेळेस फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल घेतला जाणार का? पण यावेळेस क्षेत्ररक्षक ढूंढते रे जाओगे, शोधत राहिला चेंडूला, पण अखेरकार फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या। धावसंख्या आपण पुन्हा पाहिली धाव फलकावरती 22 धावा, सुपर स्टार्ट। काय सुंदर सुरुवात पाहायला मिळते, करो की मरो ही स्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये चांगला खेळ। फुलटॉस चेंडू, यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये, यावेळेस पकडली जाणार का? अखेरकार जजमेंट चुकलं गेलं आणि चेंडू निघून गेला सीमा पार। हा येतोय नशिबाचा चौकार। तब्बल या षटकामध्ये आपल्याला 26 धावा पाहायला मिळाला आणि त्या सर्वच्या सर्व धावा देवानंद पाटील याच्या बॅट बनलेला आहे। काय सुंदर खेळी पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये आघात केलं, सांगून दिलं वीर तानाजी दापोडे आणि फलंदाज देवानंद पाटील यांनी की आम्ही यावेळेस अटॅकिंग क्रिकेट खेळणार आहोत।
पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू. धनाजी जाधव येतो यावेळेस गोलंदाजी करण्याकरता ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साइडला हा देखील फटका चांगला. आता आक्रमण चालू केलं फलंदाज मंगेश यानं आणि त्याने देखील सांगून दिलं की ज्याप्रमाणे देवानंद फलंदाजी करतोय तशी मला देखील करताना येतो. आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हा षटकार मिळवला. 32 धावा. धनाजी पाटील वरती अटॅक केलं जातोय. हा देखील चांगला फटका. हा देखील जाणार का? आणि अखेर का टायमिंग व्यवस्थित जुळलं गेलं. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका यावेळेस मंगेशच्या बॅटमधून आला. आता मंगेश त्याची बॅट उघडते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा षटकार षटकारावरती आहे यावेळेस मंगेश. पहिल्या षटकामध्ये देवानंद होता आणि या षटकामध्ये मंगेश आहे. हा देखील फटका हवेमध्ये. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाही. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये. हा झेल पकडणं फार गरजेचं होतं कारण या चेंडूवरची झेल झाली असती तर कदाचित थोडासा दबाव टाकण्याचं कार्य हे तुम्हाला करता आलं असतं पण तसं झालं नाही. त्या उलट झालं. झेल सोडण्यात आली आणि 2 धावा देखील खर्च केल्या गेल्या. ऑन साइडला वेगवान प्रहार. चेंडू गोलीच्या वेगाने निघून जाणार. सीमा पार. मंगेशच्या बॅट मधना हा घणाघाती प्रहार. चौकार. 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. काय सुंदर धावफलक पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस धावपट्टी फलंदाजांना सपोर्ट करते. जयंत पाटील सर असंच म्हणावं लागेल. फुलटॉस चेंडू. मेजवानी आली दुपारच्या जेवणाची मंगेश करता आणि दोन्ही हातांनी मंगेशने ती मेजवानी स्वीकारली. चेंडूला पुन्हा पाठवलं गेलं. सीमा पार. हा येतोय षटकार. आणि बघा आमचे मामा देखील खुश आहेत. भरपूर हसत आहेत. त्यांना आनंद मिळतो या मॅचचा आणि हे गरजेचं आहे. याच मॅच करता प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेला आहे. सुंदर क्रिकेट. अप्रतिम क्रिकेट. उच्च दर्जाचा क्रिकेट. टीम दापोडे संघाचा. यावेळेस सडव्या बॅटने भरपूर उशिराने हा फटका खेळण्यामध्ये मंगेशला यश आलं. अंतिम क्षणी बॅटचा फेस हा त्याने ओपन केला आणि एका धावेवरती आता मंगेश थांबलेला आहे. धावसंख्या 51 झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये देवानंदचं आक्रमण पाहायला मिळालं. त्याने 26 धावा कुठून काढल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मंगेशचा वार पाहायला मिळाला. 25 धावा त्याने कुठून काढल्या. अशा प्रकारे आपण धावसंख्येचा विचार केला तर 51 धावा या लागल्या गेल्या. करो या मरो की स्थिती असताना हे खेळ खेळणं फार गरजेचं होतं. ते क्रिकेट साकारताना आता मात्र वीर तानाजी दापोडे संघ अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी करण्याकरता राम सज्ज झालेले आहे. खरं तर देवानंद आणि मंगेश नावाचे जे वादळ आलेलं आहे त्या वादळाला आता राम थांबवणार का? भागीदारी देखील झालेली आहे 51 धावांची. यावेळेस धावपट्टी फलंदाजांना सपोर्ट करते. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर गोलंदाजांना सपोर्ट करत होती. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला मनगटी फटका. फिल्डर तिथे दक्ष. अखेरकार ही झेल देखील सोडली जाणार. 2 धावा पूर्ण. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. जो नांदोरकी संघ अगदी मी म्हणेन गोलंदाजीमध्ये अयशस्वी ठरतोय आणि क्षेत्ररक्षण त्याहून खराब करतोय. असं जर मैदानाच्या आतमध्ये चालत राहिलं तर कदाचित सामना गमवावा लागेल.
हा चेंडू चांगला, हा चेंडू सुंदर पाहायला मिळाला. यावेळेस मंगेशच्या रडार मध्ये हा चेंडू आला नाही, पण देखील सांगत आहेत की चेंडू पायाला आदळला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण एक धाव ऍड करूया. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं गिरीश आणि आकाशची भागीदारी 57 धावेची, आणि या मॅच मध्ये आता मध्ये सध्या तरी आपण पाहतोय 54 धावांची भागीदारी केली जाते. हा रेकॉर्ड मोडला जाणार का पाहूया. फुलटॉस चेंडू स्लॉग स्वीप, गुडघ्यावरती बसून हा षटकार पाहायला मिळाला. घुटना देख और तमाशा देख षटकार. What a tremendous timing, super batting, ball is rushing from square leg area and that's the six. What a shot, superb. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आणि अखेरकार या प्रयत्नांमध्ये फलंदाजाला यश मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 62 धावा. गिरीश आणि आकाशची भागीदारी 57 जी झाली होती तिला तोडण्यामध्ये यशस्वी राहिले हे दोन्ही फलंदाज, आणि अखेरकार भागीदारी पाहायला मिळते. 62 धावा. रेकॉर्ड बनते ही तुटणे के लिए, हे वाक्य क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे, आणि ते आता मात्र वाक्य मैदानाच्या आतमध्ये सक्सेस झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुलचा फटका खेळायचा होता. यावेळेस फलंदाच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाहीये. गोलंदाजाने दीर्घ श्वास घेतला. अखेरकार हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. हा चेंडू चांगला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचांकडे मागणी येणार. यावेळेस नॉन स्ट्राइक एंडला फेकी झाली, रॉंग अँड थ्रो, पण अखेरकार फलंदाज देवानंदने एक चुरटी धाव पूर्ण केली. षटक समाप्त होते तिसरं, आणि अखेरकार धावसंख्या आपण पाहिली 63 झालेली आहे. 6 वरती 3. या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज राम याने. 12 धावा. यावेळेस चांगलं षटक पाहायला मिळालं, परंतु एक षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे, त्यात काही शंका नाही. परंतु बघा काय सुंदर भागीदारी पाहायला मिळते. देवानंद पाटील 35 धावेंवरती खेळत आहे, तर त्याला साथ देण्याकरता मंगेश जो गेला होता तो वैयक्तिक 27 धावेंवरती खेळतोय. काय सुंदर भागीदारी पाहायला मिळाली, कारण या स्पर्धेमध्ये एक विक्रमी भागीदारी पाहायला मिळाली. तब्बल 63 धावांची. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला वीरतानाजी दापोडे संघ हा सादर करतोय. दोन्ही संघांकरता ही करो की मरो ची परिस्थिती आहे. सामना जिंकणं फार गरजेचं आहे, आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वीरतानाजी दापोडे संघाचं पारड हे कुठेतरी मला जड वाटतोय. पुलचा फटका पॉवरफुल पाहायला मिळणार. अखेरकार हा चेंडू देखील जाणार सीमा पार. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हा आघात झाला. देवानंदच्या बॅटमधना पुन्हा एक षटकार पाहायला मिळणार. बंदे में है दम, रन मिलेंगे 8 डझन. षटकार. एकूण 70 धावा पाहायला मिळतात. धाव फलकावरती 4थं षटक मार्गस्थ, आणि गोलंदाजी करण्याकरता देवानंद पाटील 41 धावेंवरती खेळतोय, तर मंगेश 27 धावेंवरती. 11 चेंडूमध्ये 41 धावा देवानंद पाटील यांनी केल्या, आणि 8 चेंडूमध्ये 27 धावा या मंगेशने केल्या. धावफलक आपण पाहिलं 69. पहिल्या चेंडूवरती प्रमोदचं स्वागत केलं देवानंद पाटील याने. शपल क्रॉस झाले. यावेळेस देखील चांगला फटका, हा देखील निघून जाणार सीमा पार. अनदर गुड शॉट, बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 75 झालेली आहे.
जणू काय आपण हायलाइट पाहतोय की काय, ज्याप्रमाणे आपण टीव्ही ऑन केल्यानंतर पाहत असतो की प्रति चेंडू मागे हल्ले केले जातात, षटकार चौकार दाखवले जातात, ते चित्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सादर करताना वीर तानाजी दापोडे, मंगेश आणि देवानंद काय सुंदर फलंदाजी करतात. यावेळेस कलाईचा फटका, मनगटी फटका, दिशा दाखवली, चेंडू अखेरकार अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 76 धावा. 48 धावींवरती देवानंद पाटील हे केलं आहेत. तर या 3 चेंडू अजून बाकी आहेत. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट, कारण मंगेशला देखील माहिती आहे देवानंद पाटील हे आता 50च्या रडारवरती आहेत. मुकेशचा जो रेकॉर्ड आहे तो तोडण्यामध्ये देवानंद पाटीलांना यश मिळणार का, कारण धावा आपण पाहिल्या धावफलकावरती 77 झालेले आहेत, तर 48 धावींवरती देवानंद पाटील खेळत आहेत. या स्पर्धेमध्ये दुसरी 50 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का. व्हाईट बॉल, दबाव स्पष्टपणे आता मात्र प्रमोदच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. 78 धावा, बिग टोटल. यावेळेस देखील चुकीच्या चेंडूवरती योग्य तो निर्णय आला. पंचांनी हात दोन्ही समांतर केले, कवायत करण्याची संधी पंचांना मिळाली. व्हाईट बॉल. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, चांगला फटका, चेंडू निघून जाणार सीमा पार. हा येतोय चौकार. देवानंदच्या बॅटमधनं अर्धशतक झळकावलं गेलं. क्या बात आहे, टाळ्यांचा गडगड व्हायला हरकत नाही. 52 धावा 14 चेंडू मध्ये. सुंदर पारी, अतिशय सुंदर पारी, नेत्रदीपक पारी. हा आपण चौकार पाहतोय, ऍक्शन रिप्ले पाहतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू, यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाणार, पंच सहमत नाहीयेत आणि अखेरकार हा चेंडू निधावाला. पहिली पारी समाप्त झालेली आणि काय सुंदर सुरुवात पहिल्या पारीमध्ये पाहायला मिळाली. अर्धशतक झळकावलं गेलं. देवानंद पाटील यांचं अगदी मी म्हणेन टाळ्यांच्या गडगडामध्ये स्वागत केलं जाणार. 52 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या. पहिलं अर्धशतक मुकेश यांच्या बॅटमधनं आलं होतं. 12 चेंडू मध्ये त्यांनी ते षटक मारलं होतं आणि यावेळेस बघू शकतो आपण 15 चेंडू लागले देवानंद पाटील यांना अर्धशतक झळकावण्याकरता. समीकरणाचा आपण विचार केला तर आता मात्र येणारे 24 चेंडू आणि तब्बल 84 धावांची गरज आहे टीम झू नांदुरकी संघाला. यानंतर पुन्हा एकदा नवीन सत्राला सुरुवात होणार. आपण ऐकणार एक सुमधुर आवाज जयवंत पाटील यांना. धन्यवाद. आज भरपूर शुभेच्छांचा वर्षावात्य केला जात आहे. कमिटी मेंबर्स अँड कॉमेंट्री पॅनल कडनं देवानंद पाटील यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. अर्धशतक झळकावलेलं आहे. झुंजावती पारी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. अखेरकार धावाला लागल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये 83 आणि जिंकण्याकरता 84चं टार्गेट असणार टीम शिवनेरी झू नांदुरकी करता.
हॅलो 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 जिंकण्याकरिता 84 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. शिवनेरी जून अंदुरखी यांना जिंकण्याकरिता 84 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघूया चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. जून अंदुरखी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. दोन सलामीवीर आता मैदानात उतरलेले आहेत. संघाकडनं पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय वीर तानाजी संघाकडनं गोरख. 10-12 पावलांचा स्टार्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोरख. ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 1 धाव पूर्ण केली. एका धावेनेची संघाचं खातं खोललं, आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं. धाव संख्या आहे ती 1. बिनबाद 1. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष आहे. भलं मोठं आव्हान आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. अलगदरित्या खेळून काढलेलं गच्चाळ क्षेत्ररक्षण झालं. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दोघांमध्ये सुंदर असा तालमेल. धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3. पहिलं षटक मार्गस्थ. जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय आणि यष्टी रक्षकाला सुद्धा समजलेला नाही चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा येतो. अवांतर धावसंख्येत भर पडते आणि बाईकच्या रूपानं चौकार येतोय. अशा रीतीने 5 धावा मिळाल्या आणि धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक मार्गस्थ. धावसंख्या आहे ती 8. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोरख. जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 8. उंचावर मारला चेंडू. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल सोडलेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय. हा ना करता जीवनदान मिळतोय. धावसंख्या ती 9. पहिल्या षटकातील अजून चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोरख. जोरदार अपील होतोय. अपील फेटाळून लावला. लेग बाईकच्या रूपानं 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या होती ती 10. गोरख टू विजय. पुन्हा एकदा गोरख सज्ज. पुन्हा एकदा उंचावरून चेंडूला खेळून काढलेला आहे, परंतु कोणीही झेलचा प्रयत्न करत नाही. त्याच्यावर त्यांनी 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय.
आणि आत्महत्या केलेली आहे. तिसऱ्या धावेसाठी धावसंख्या आहे ती 12. 1 बाद 12 शॉर्ट रन. धावसंख्या आहे ती 11. 1 बाद 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. आणि आता नव्याने आलेला फलंदाज प्रमोद. चौऱ्याऐंशी धावांचं भलं मोठं लक्ष आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 11. 1 बाद 11. आता यांना जोरदार फटकेबाजी करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवावं लागेल. दुसरं षटक घेऊन येतोय हरिदास. फुलटॉस चेंडू आणि चौकार. आरपार सीमा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या होती 15. पुन्हा एकदा हरिदास सज्ज. 10-12 पावलांचा स्टार्ट. समोर जाईल तो प्रमोद. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. लेग बाईकच्या रूपाने 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या आहे ती 16. 1 बाद 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हरिदास अलगदरीत्या खेळून काढलेला आहे. चेंडूला 1 धाव पूर्ण केली आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं गोरखकडनं. एकाच धावेवर समाधान मानताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा हरिदास. हा ना नाही. आउट काही केलेलं नाही फलंदाजाला. पुन्हा एकदा हरिदास. पुढे येऊन चेंडूला खेळून काढलेला आहे. पाहूया झेल होतो का. आणि झेल बाद. सुंदर असा झेल टिपलेला आहे गोरख यांनी. सीमेरेषे लगत झेल टिपलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा झेल. दोन बाद. 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हरिदास लेगच्या दिशेने खेळून काढला. चेंडूला 1 धाव पूर्ण केली. गचा क्षेत्ररक्षण झालं परंतु 1च धाव. धावसंख्या होते 19. 2 षटक पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 2 बाद 19.
तिसरं षटक घेऊन येतोय राजन. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि बाईकच्या रूपाने चौकार. अशा रीतीने 5 धावा मिळालेल्या आहेत. या 5 धावांची संघाची धावसंख्या होती ती 24. 2 बाद 24. राजन पुन्हा एकदा सज्ज. सुंदर असा समाचार घेतलेला आहे आणि चेंडूला पाठवला सीमे बाहेर. षटकार. धावसंख्या होते 30. 2 बाद 30. तिसरं षटक मार्गस्थ. 84 धावांचं लक्ष. अजूनपर्यंत 54 धावा काढाव्या लागतील. 10 चेंडू आणि 54 धावांची गरज. अकरा चेंडू 54 धावा. उंचावर गेलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. परंतु धाव कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 30. आता मात्र 10 चेंडू आणि 54 धावांची गरज. प्रत्येक चेंडूला सीमेच्या बाहेर न्यावं लागेल षटकारासाठी. बॅटची कडा घेऊन गेलेला आहे चेंडू यष्ट्यांच्या मागे आणि चौकार मिळतोय. धावसंख्या होते 34. धावसंख्या 34. 9 चेंडू आणि 50 धावांची गरज. प्रत्येक षटकार मारावा लागेल प्रत्येक चेंडूला. सुंदर क्षेत्ररक्षण झालं मंगेशकडनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कुठल्याही प्रकारची धाव घेत नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 34. 8-50. 8 चेंडू आणि 50 धावांची गरज. षटकार जरी मारले 8 तरी 48 धावा मिळतील. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या तिथे 35. 7 चेंडू आणि 49 धावांची गरज. पुन्हा एकदा राजन. डावी यष्टी सोडून गेला चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतो. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तिथे 36. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा राजन. लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे चेंडूला आणि चौकार. सीमा पार. 4 धावांसाठी चेंडू. 40 धावसंख्या होती ती 40. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. हा सामना गोलंदाजच जिंकू शकतो समोरच्या टीमला. कारण 6 चेंडू आणि 6 षटकार जरी मारले तरी 36 धावा मिळतील. परंतु धावांची गरज आहे 44. मला वाटतं संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी येतोय.
देवानंद पाटील आलेला आहे गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, खाया पियाचं, होली शिमग्याचं षटक. जोरदार आपली लागतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा देवानंद सज्ज होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज. 5 चेंडू 44 धावा. चेंडू अलगदरित्या खेळून काढलेला आहे. चेंडूला निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 40. 4 चेंडू आणि 44 धावा. प्रत्येक चेंडू मागे 11 धावांची सरासरी आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी होतोय. फलंदाजीमध्ये काय कमाल केली देवानंद पाटील यांनी, आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा कमालीची गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा देवानंद. सरळ दिशेने खेळून काढलेल्या चेंडूला सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी संघाची धावसंख्या होते 41. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 43 धावांची गरज. फक्त औपचारिकता उरलेली आहे. फुलटॉस चेंडू आणि झेल उडाला होता. झेल सुटलेला आहे शिवदास याच्याकडनं. कुठल्याही प्रकारची धाव घेतलेली नाही आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू 43 धावा. वीर तानाजी दापोडे हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाच्या हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं सुद्धा कौतुक. वीर तानाजी दापोडे हा संघ विजयी ठरलेला आहे आणि विजयी संघाच्या हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी झालेला आहे देवानंद. मॅन ऑफ द मॅच. 52 धावांची तुफानी खेळी खेळली आणि त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला आहे देवानंद पाटील. देवानंद पाटील आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी.